नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं आणि फिजिकलचं जे आहे, फिजिकल म्हणजे फिजिकल मेजरमेंट आहे, तर त्याचं टाइमटेबल आलेलं आहे नागपूर विभागाकरता. त्याची तुम्हाला मी यादी सांगणार आहे. सगळ्यात पहिलं तर बघितलं तर ही त्यांचं नोटिफिकेशन आहे. याच्यानुसार जर बघाल तुम्ही, तर यांनी सांगितलेलं आहे की त्या विद्यार्थ्यांना 45% पेक्षा जास्त गुण म्हणजे 54 आणि 54 पेक्षा जास्त गुण आहेत त्या विद्यार्थ्यांना काय केलं की त्यांनी बोलवलेलं आहे. आता बघा याच्यात काय केलं की मेरिट लिस्ट नंबर दिलेत 1 ते 500 सकाळी 8 दिलेला आहे. त्याच्यानंतरनं इथं बघितलं तर 501 ते 1000 हे 500 विद्यार्थी इथं सकाळ आहे इथे ॲक्चुअली सकाळ आहे त्यांनी कारण त्याचं हे दिलंय प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी सकाळ केलेलं आहे इथे बघा इथे सकाळी सकाळी असं वाचा सांगितलं आहे. त्यामुळे हे ना ते सकाळ आहे जिथे जिथे सकाळी तिथे लिहित आहे. तर बघा 23 तारखेला आहे ते 1 ते 500 त्याच्यानंतर 501 ते 1000 दुपारी सकाळी 11 वाजता त्याच्यानंतरनं 1001 ते 1500 हे राहतील ते 2 वाजता 2 वाजता राहणार आहेत. त्याच्यानंतरनं 24 तारखेला जर पाहिलं तर 1501 ते 2000 राहतील 8 वाजता. त्याच्यानंतरनं 2001 ते 2500 ते राहतील दुपारी 11 वाजता सकाळी. त्याच्यानंतरनं 2500 ते 3000 हे राहतील दुपारी राहणार आहे. त्याच्यानंतरनं परत जर पाहिलं तर 25 तारखेला 3001 ते 3500 ते राहतील सकाळी 8 वाजता. त्याच्यानंतरनं 3501 ते 4000 हे राहतील दुपारी 10 वाजता. त्याच्यानंतरनं 4001 ते 4500 हे राहतील दुपारी 1 वाजता. त्याच्यानंतरनं 4501 ते 5000 हे राहतील दुपारी 3 वाजता. आता इथे एक स्लॉट वाढवला आहे त्यांनी. त्याच्यानंतरनं 25 तारीख झाली. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर 27 तारखेला 5001 ते 5500 ते राहतील सकाळी 8 वाजता. त्याच्यानंतर 5501 ते 6000 ते राहतील दुपारी सकाळी 10 वाजता. त्याच्यानंतर 6001 ते 6500 हे राहतील 1 वाजता. त्याच्यानंतरनं 6501 ते 7000 हे राहतील 3 वाजता. त्याच्यानंतर 29 तारखेला जर बघितलं तर 29 तारखेला 7001 ते 7625 हे राहतील सकाळी 8 वाजता. त्याच्यानंतरनं 6726 ते 8250 हे राहतील करातील हे 10 वाजता. त्याच्यानंतरनं 8251 ते 8875 हे राहतील 1 वाजता. त्याच्यानंतर 8875 ते 9500 हे राहतील दुपारी 3 वाजता. त्याच्यानंतरनं 9501 ते 10000 125 हे राहतील सकाळी 8 वाजता. त्याच्यानंतरनं 10126 ते 10750 हे राहतील 10 वाजता. त्याच्यानंतर 10751 ते 11375 हे राहतील 1 वाजता. त्याच्यानंतर 11375 ते 12000 हे राहतील 3 वाजता. त्याच्यानंतरनं 31 तारखेला 31 तारखेला हे टोटल जर टाइमटेबल बघाल तुम्ही तर हे 59,000 विद्यार्थ्यांचं आहे. तर टोटल जाणार आहे 22 तारखेपर्यंत होणार आहे. लक्षात घ्या की 22 तारखेपर्यंत होणार आहे. त्याच्यानंतरनं आपण होतो 31 तारखेला 12,001 ते 12,625 8 वाजता. त्याच्यानंतरनं 12,625 ते 13,250 हे 10 वाजता. त्याच्यानंतर 13,250 ते 13,875 1 वाजता. 876 ते 14,500 हे राहतील 3 वाजता. त्याच्यानंतर 1 तारखेला जर पाहिलं तर ते राहणार आहे 14,501 ते 15,125. त्याच्यानंतरनं हे सकाळी 8 वाजता. त्याच्यानंतर 15,126 ते 15,750 हे राहणार 10 वाजता. त्यानंतर 15,751 ते 16,375 हे राहतील 1 वाजता. त्यानंतर 16,376 ते 17,000 हे राहतील दुपारी 3 वाजता. त्याच्यानंतर 2 तारखेला 17,001 ते 17,625 हे राहतील सकाळी 7 वाजता. त्याच्यानंतर 17,625 ते 18,250 हे राहतील दुपारी 10 वाजता. त्याच्यानंतर 18,251 ते 18,875 हे राहतील दुपारी 1 वाजता. त्यानंतर 18,800 76 ते 19,500 हे राहतील 3 वाजता. 3 तारखेला जर बघितलं तर 19,501 ते 20,125 8 वाजता. 20,126 ते 20,750 हे राहतील 10 वाजता. 20,751 ते 21,375 हे राहतील 1 वाजता. त्याच्यानंतरनं 21,376 ते 22,000 हे राहतील 3 वाजता. 5 तारखेला जर बघितलं तर 22,601 ते 22,625 हे राहतील सकाळी 6 वाजता 8 वाजता. त्याच्यानंतर 22,626 ते
23,250 हे राहतील 10 वाजता. त्याच्यानंतरनं 23,251 ते 23,875 हे राहतील 1 वाजता. 23,876 ते 24,503 वाजता. 6 तारखेला जर पाहिलं तर 24,501 ते 25,125 8 वाजता. त्याच्यानंतरनं 25,125 ते 25,750 10 वाजता. त्याच्यानंतर 25,751 ते 26,375 1 वाजता. 26,376 ते 27,000 हे राहतील 3 वाजता. 7 तारखेला असंच जर हे कंप्लीट तुम्हाला दिसेल टाइम टेबल 22 22 तारखेपर्यंत टोटल 59,376 एवढे विद्यार्थी आहेत. हे टाइम टेबल तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती असं तसंच भेटून जाणार आहे. तर तुम्हाला काय काय लागणार आहे त्याची तुम्हाला माहिती सांगेल. त्याचपूर्वी बघा सगळ्यात पहिले तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे करण्यात येणार आहे. एका डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला काय कराल की बाद ठरवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं लागतं की तुम्हाला शारीरिक पात्रता म्हणजे उंची, छाती आणि वजनची हे करण्यात आहे. शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत तुम्हाला काय करायला आहे की करवण्यात येणार आहे. आणि ते विद्यार्थी हे होतील त्याला बाद करण्यात येणार आणि त्याच्यामध्ये जे क्वालिफाय होतील तर त्यांना काय करण्यात येणार आहे, त्यांना 25 मिनिटात 3 किलोमीटर मुलींसाठी आणि 30 मिनिटात 5 किलोमीटर मुलांसाठी धावण्याची हे असणार आहे. धावायची आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला काय करणार की डॉक्युमेंट याच्यानंतरनं तुम्हाला काय करणार आहे की फायनल मेरिट लिस्ट त्यानंतर तुमची बनणार आहे. ओके, तर ही माहिती होती. ही तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती माहिती भेटून जाणार आहे. ओके, तर तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे? सगळ्यात पहिलं तर ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक लागेल. त्याच्यानंतरनं उमेदवाराचे ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व अलीकडल्या काळातले 3 कलर फोटो. त्याच्यानंतर जन्मतारखेचा दाखला. त्याच्यामध्ये जन्मतारखेचा दाखला, एस-एस-सी किंवा एच-एस-सीचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून लागेल. त्याच्यानंतरनं तुम्हाला उच्च माध्यमिक परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे 12वी साठी लागणार आहे. त्याच्यानंतरनं जर तुम्ही खालीलपैकी नमूद केलेल्या उमेदवारांनी जर 10वी उत्तीर्ण केली असल्यास पात्र राहतील. त्यामध्ये एस-टीचे उमेदवार राहतील, माजी सैनिक राहतील, यांनी नक्षली हल्ल्यात हे केलेले जे राहतील ते 10वी साठी एलिजिबल आहेत. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागेल. कास्ट व्हॅलिडिटी असेल तरी चालेल. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलेअर 24 पर्यंतची वैधता, डोमिसाईल सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, त्याच्यानंतर स्पोर्ट रिलेटेड असेल स्पोर्ट्स सर्टिफिकेट, एक्स सर्व्हिसमॅन रिलेटेड असेल तर एक्स सर्व्हिसमॅन, अंशकालीन असेल तर अंशकालीन पदवीधरचे सर्टिफिकेट, अर्थक्वेक अफेक्टेड असेल, त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड असेल किंवा डेली वेजेस लेबर असतील त्याचे सर्टिफिकेट, होमगार्डमधून 3 वर्ष जरी काम केलं असेल त्याचे सर्टिफिकेट, ऑर्फनमधून अप्लाय केलं असेल ऑर्फनचं हे, त्याच्यानंतर अजून कुठलं हे घेतलं असेल शैक्षणिक अर्हता जे हायर एज्युकेशन म्हणजे ग्रॅज्युएशन, पी-जी ते तुम्हाला लागेल. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागेल. त्याच्यानंतरनं एक वचनपत्र लागणार आहे आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्याचे तुम्हाला एक प्रमाणपत्र लागणार आहे. तर हे तुम्हाला सगळ्या गोष्टी काय करायची लागणार आहेत. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.